हॅलो गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही आता चालून शूट करायसाठी पावरामध्ये. आणि हे आमचे फॅन भेटले आणि हे आमच्या व्हिडिओ बघत आहेत, बघू शकता तुम्ही. हा आमचा व्हिडिओ बघत आहेत हे आमचे. आम्ही छो बडे वाटला ना व्हिडिओ होता. तर बघू शकता मित्रांनो, असे आमची फॅन फॉलोविंग आम्हाला भेटत राहते रस्त्यामध्ये. तर आजचा शूट आहे आमच्या वावरामध्ये. शेती म्हणजे असं आहे, आम्हाला डिबली चोराची आहे. एका व्हिडिओ शूटसाठी आम्हाला किती लोक न्याय लागत आहे. तर हा आहे आमचा मेन क्रिएटर आजच्या. हा आहे वावराचा मालिक. आणि हे आहेत आमचे सागर भाऊ. आणि हे आहेत आमचे कॅमेरामॅन चिकू. ना आम्ही येऊन डिबली चोर. तर चिकू, तुम्ही काही बोलू शकाल आपल्या ऑडियन्सला? काय नाही, अश्विन झोन आता फेमस होणार आहे, तरी तुम्ही लोक त्याला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. चलो आगे धान चोरने. तर गाईज आमचे झालाय पहिला शूट. आता आम्ही काहीतरी दुसरा नवीन कॉन्टेंट सोचत आहोत. तर तो बी आज म्हणजे कसा, हे जे हा जो माझा क्रिएटर आहे ना सागर भाऊ, याले उद्या आहे काम. तर हा जातो म्हणताय बाहेर. तर आजच मला 2 व्हिडिओ बनवून ठेवा लागेल. तुम्ही कुठे चाललास का तू उद्या? आता आपण नाही का उद्या गाडीवाला व्हिडिओ बनवू, ठीक आहे? हे आता दुसरा व्हिडिओ शूट बनवत आहोत. पाणी आला गाईस, तर पाणी आल्यामुळे नाही का बहुत सारं नुकसान झालं आहे. तर माझा विचार असा आहे का आपण त्याच्यावरच एखादा व्हिडिओ बनवावा म्हणून. तर बघू आता काय होते का. तर गाईस तुम्ही बघू शकता, पाणी आल्यामुळे हा जो धान आहे अंकुरित झाला आहे. असंच होते गाईस, कधी निसर्ग साथ देते, कधी नाही दे. बहुत शेतकऱ्यांना मालूम आहे का बहुत सहन करावा लागत आहे आजच्या परिस्थितीमध्ये. आणि हे तुरीचे झाड बघू शकता तुम्ही. आता यांना आलाय फूल. आता हे काही दिवसामध्ये होणार आहे तयार. तर याच्यावर बी आम्ही एखादा काहीतरी कॉन्टेंट सोचला आहोत. जोपर्यंत तूर तयार नाही हो तोपर्यंत आम्ही काही बनवू शकत नाही. तर असं आहे मित्रांनो, बहुत मेहनत आहे व्हिडिओ बनवण्यामध्ये. कारण की एक व्हिडिओ बनवायसाठी माहीत आहे का 3 तास लागतात. आणि एडिट करायला पण 3 घंटे लागतात. एक तर मी आहो कास्तकार, तुम्हाला तर माहीतच असेल कास्तकार आहो म्हणून. आणि मी हा एक नवीन बंदा ॲड केला आपल्या टीममध्ये, दद्दू भाऊ क्रिएटर. तर आणि हे आहेत आमचे सागर भाऊ. सागर हे तर आपले मेन क्रिएटर आहेत. तर यांची ID आहे एक सागर क्रिएटर 09. यांची ID आहे इंस्टाग्रामवर, तुम्ही त्यांना फॉलो करा. तर मित्रांनो, आम्ही करत आहोत व्हिडिओ शूट. तर आम्ही तुम्हाला व्हिडिओ शूट तर नाही दाखवू शकू, कारण की माझ्याजवळ आहे फक्त एकच मोबाईल. तो बी मी आता जो शूट करता ना, माझे जे बी कॉमेडी व्हिडिओ शूट होतात त्या Vivo T4X माझ्याजवळ मोबाईल आहे. मी बहुत मेहनत केली गाईज, बहुत मेहनत करून सरांनी मी हा मोबाईल घेतला. मित्रांनो, तुमच्या अगर मला जर साथ राहील का नाही, तर मी बहुत काही करू शकतो सामोर जाऊन. तर तुम्ही मला नक्की फॉलो करा, लाईक करा. आणि माझा हा जो अश्विन झोन यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा. पलटवणार आहोत धान, आणि धान पलटवतानाच आम्ही आता इथे करू शूट. आईज आता आम्ही इथं धान पलटवतानाच आता नाही का मला एक दिमागामध्ये बडे असा एक कॉन्टेंट आला आहे. तो आता आम्ही कॉन्टेंट बनवतो. साला पाणी आल्यामुळे नाही का आमची फसल बहुत खराब होऊन राहिली. तर आपण आता एक काम करू, हा जो धान आहे का नाही, अंदरचा धान बहुत ओला आहे, त्याला पलटवू. ठीक आहे, चला बरं पटापट पलटवणं चालू. तर मित्रांनो, जो बी काय आता आमचा व्हिडिओ शूट होता तो तर झाला व्हिडिओ शूट. हा धान बघू शकता आमचा. हा धान बी मागं नाही का हवा आली होती, तर तो हवा आल्यामुळे नाही का धान आता सुकला तिकडं. आणि मेन म्हणजे माहिती आहे का, धान जो पल्ला राहते त्याचा रेट बी नाही देत. तर माझ्या म्हणणं असं आहे की रेट द्यावा बाबा. धान आता पल्ला आहे तर का झाला, शेतकऱ्यांची का गलती आहे त्याच्यामध्ये गलती आहे तर निसर्गाची गलती आहे ना. कारण की मी बी एक मित्रांनो शेतकरीच आहे, शेतकरीचाच मी बी एक मुलगा आहे. आम्ही आलो होतो 11 वाजेपासून आणि आता वाजले 2. 11 वाजेपासून 2 वाजेपर्यंत आम्हाला लागले 3 घंटे 2 व्हिडिओ शूटसाठी. मी नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका.